नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? फायनली आज पाणीपुरी बनते बरं का. तसं मी एवढी एक्सपर्ट नाही आहे कुकिंगमध्ये, पण मला नवीन पदार्थ बनवायला खूप आवडतात आणि पाणीपुरी बनवणं एवढं काही कठीण नाही आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना येत पण असेल आणि काही जणांना येत नसेल किंवा मग कंटाळा करत असतील बनवायचा, कारण नेहमीच्या जेवणापेक्षा एक्स्ट्रा एफर्ट्स तर याला घ्यावेच लागतात. पण महिन्यातनं एखादी वेळेस एवढे एक्स्ट्रा एफर्ट्स जर आपण घेतले तर चवीत पण बदल होते आणि सगळ्यांच्या आवडीचा पण मेनू होऊन जातो. घरी असताना मी आईला थोडीफार मदत करायची पाणीपुरी बनवताना, पण आता सध्या मी एकटीच करत होती आणि पहिल्यांदाच मी एकटी बनवत असल्यामुळे एक्साइटमेंट वेगळीच होती. चला तर मग साधी सरळ सोपी रेसिपी बघूयात. सगळ्यात पहिले मी धणे, जिरे, बडीशोप आणि सुकी मिरची तव्यावर भाजून घेतली आणि त्याला मिक्सरमधून काढून घेतला. त्यानंतर बटाट्याला स्मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये हरभरे, बारीक चिरलेला कांदा, चिंचेचं पाणी, चटणी, चाट मसाला आणि थोडासा पाणीपुरी मसाला. त्यानंतर पुदिन्याचं पाणी बनवण्यासाठी पुदिना, कोथिंबीर आणि मिरची यांचं मिक्सचर काढून त्या पाण्यामध्ये मिक्स केलं. त्यात सुद्धा पाणीपुरी मसाला आणि चाट मसाला मिक्स केला. मी इथे मीठ ॲड करायचं सांगायला विसरले आहे, तुम्ही विसरू नका. पाणी किती घेताय त्यावर मसाला किती टाकायचा ते डिपेंड आहे, त्यामुळे टेस्ट करूनच मसाला अजून ॲड करा. त्यानंतर चिंचेचं आणि गुळाचं पाणी मी गाळून घेतलं आणि आपली साधी सरळ सोपी पाणीपुरी रेडी आहे. खूप सोपी आहे मंडळी, नक्की करून बघा. बाहेरच्या पाणीपुरीपेक्षा घरची पाणीपुरी खूपच छान लागते. नवरोबाला पण खूप आवडली आहे पाणीपुरी आणि मी बनवली म्हटल्यावर मला पण खूप आवडली. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.